जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय कोसे. सध्या मी पवित्र दीक्षाभूमीवर आहो आणि दीक्षाभूमीवरून आज 2 एप्रिलला जे आहे एक शांती मार्च जे आहे संविधान चौकापर्यंत निघणार आहे. त्या शांती मार्चसाठी शहरातील हजारो जे भीम सैनिक आहे, बौद्ध उपासक आहे, ते आलेले आहे. मी सगळी हे दाखवतो. हे बघा, महाबोधी महाविहार मुक्त विहार करे असे हातामध्ये फलक घेऊन या धम्मभगिनी या ठिकाणी आलेले आहे. आणि हा जो मार्च आहे थेट संविधान चौकापर्यंत शांती मार्च निघणार आहे. बनतेजी सुद्धा या मार्च मध्ये सामील झालेले आहे आणि बौद्ध उपासक बौद्ध उपासिका मोठ्या प्रमाणात या मार्च मध्ये सामील होताना आपल्याला दिसत आहे. 20 मार्चला जो आहे हा मोर्चा आयोजित केला होता, पण नागपूरमध्ये एक सामाजिक दंगल असल्यामुळे तो रद्द करण्यात आला आणि आज 2 एप्रिलला हा मोर्चा निघणार आहे. मागणी एकच आहे की बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि 1949चा जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा. आपण बघू शकता, मी दाखवतो, भंतेजी सुद्धा या मार्च मध्ये सामील झालेले आहेत. पूर्ण मी दृश्य दाखवतो. आता थोड्या वेळात या ठिकाणावरून जो आहे हा मार्च निघणार आहे, पण एकंदरीतच मी तुम्हाला भीड दाखवतो, गर्दी दाखवतो आहे. हजारो बौद्ध जे आहे या शहरामधून आता घरामधून निघालेले आहे आणि दीक्षाभूमीवर ही सगळी मंडळी एकत्र झालेली आहे आणि या ठिकाणावरून जे आहे सगळी मंडळी शांततेने शांती मार्च काढणार आहे आणि संविधान चौकामध्ये हा मार्च जाणार आहे. त्याकरिता ही सगळी मंडळी आहे. पोलिसांचा तुम्हाला थोडा मी बंदोबस्त दाखवतो. बघा, पोलीस, जय भीम जय भीम. पोलिसांचा हा बंदोबस्त मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, पोलिसांचा बंदोबस्त. शांती मार्च आहे हा आणि कुठल्याही प्रकारच्या या मोर्चामध्ये नारे नाही, निदर्शने नाही, शांती मार्च आहे. तरी सुद्धा पोलिसांचा मात्र बंदोबस्त आहे. जीवने साहेब आहेत. साहेब, तुम्ही सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, म्हणजे एक शांती मार्च आहे, मोर्चा नाही म्हणता येणार. काय सांगाल, आज तुम्ही सुद्धा या शांती मार्च मध्ये सहभागी झाले? काय नाही, शासनाने लवकर लक्ष द्यावं. बौद्धांचं जे धरोहर आहे ते बौद्धांना सुपूर्द करावं. ते असं देशात कुठंच असं नाही आहे, ना हिंदूंच्या मंदिरांमध्ये आहे, ना मुसलमानांच्या, ना शिखांच्या, ना ख्रिश्चनांच्या. बौद्धांच्या सोबत असं का? आणि कोणत्या इंग्रजांच्या काळातला बाकी कायदे तुम्हाला लगेच बदलवायचे आहे आणि ह्या मात्र तसंच ठेवायचं आहे. तर हे जे काय सरकारची मनशा काय असू शकते का? नेमकं बौद्धांच्याच महाविहारामध्ये बौद्धांचं तर नाही ना, सरकार आहे हिंदूंचं, सरकार आहे ब्राह्मणांचं. तर त्याच्यामुळे ते ब्राह्मणांच्या हिताची गोष्ट करतील, बरोबर आहे. त्यांना बौद्धांचं काही करायचं नाही. बौद्ध त्यांच्यासाठी म्हणजे बाबासाहेब म्हटलं की हिंदू धर्माचं मरण म्हणजे बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्माचं मरण म्हणजे हिंदू धर्म. तर हे सत्य या देशातले ब्राह्मण जाणतात आणि म्हणून ते सतत बौद्धांना शत्रूसारखं पाहतात. म्हणजे कायदा 1949चा कायदा रद्द झाल्याशिवाय हे जे आहे त्यामध्ये जे कमिटी आहे 4 हिंदू आहे ती निरस्त होणार नाही. मग हा प्रश्न जो आहे हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे का राज्य शासनाच्या, बिहार सरकारच्या? हे बघा, केंद्र शासनानं म्हटलं, कारण कायद्याचा प्रश्न आहे, बरोबर आहे, तर तो दोनही ठिकाणाहून, राज्यातून येईल केंद्रातून येईल. आणि याच्याही पेक्षा महत्त्वाचं असं आहे, कारण हे भिस्त घोंगडे याच्यासाठीच ठेवण्यात आलेलं आहे की आता काय ते तर जेव्हापर्यंत तुमचे बहुसंख्येने लोक नसतील तर तसा तुम्ही कायदा नवीन करणार नाही. पण मुद्दा असा आहे, आमची लढाई जी आहे ही कायद्याची लढाई नाही आहे, फक्त ही न्यायाची लढाई आहे. कारण ते कायदा त्यांच्या पद्धतीनं वाकवतात, ते कायदा त्यांच्या पद्धतीनं बेआबरू करतात आणि ते अन्याय करतात, ते अन्यायी आहेत. आमची लढाई हे न्यायाची आहे, तर न्यायासाठी आम्ही लढू. आमची लढाई जी आहे ही न्यायासाठी आहे आणि ती आम्ही लढणार. याचसाठी जे आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे बौद्ध उपासक उपासिका भीम सैनिक या मार्च मध्ये सामील झालेले आहे आणि त्यांच्याकरिता जो आहे पोलीस बंदोबस्त मी तुम्हाला दाखवतो. पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तगडा ठेवण्यात आलेला आहे. हा शांती मार्च आहे, कुठल्याही प्रकारचं नारे निदर्शने याच्यामध्ये देण्यात येणार नाही. शांततेच्या मार्गाने जे आहे सगळी मंडळी जी आहे संविधान चौकापर्यंत जाणार आहे आणि एकच मागणी आहे की महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते बौद्धांच्या ताब्यात संपूर्ण म्हणजे 100% आलं पाहिजे. ताई सुद्धा शिकणार आहे. ताई, तुम्ही सुद्धा जय भीम जय भीम. काय सांगाल?
तुम्ही सुद्धा शांती मार्च मध्ये सहभागी आहे. शांती मार्च मध्ये आम्ही याच्यासाठी झालो की हे जे आमचं महाबोधी विहार आहे हे बौद्धांचं आहे, तर इथे बौद्धच आपले भिक्खू पाहिजे आहे कमिटीमध्ये. इथे ह्या ब्राह्मणांनी आपले पुजारी किती वर्षापासून बसवले आहे, हजारो वर्षापासून आम्हाला गुलामीत ठेवलं आणि आताही आम्हाला गुलामीत ठेवण्याच्या मार्गावर आहे ते. पण तुम्ही तुमच्या मंदिरात पुजारी राहा ना, आमचं विहार तर सोडा. प्रत्येक ज्यांचे मंदिर आहे तिथे पुजारी आहे, मुसलमानाच्या इथे त्यांचे ते मौला आहेत, शीखचे ते त्यांचे आहेत पुजारी. अजून सगळे आपापले धर्माचं पालन करतात, आपले आपले ठेवतात. तुम्ही बौद्धामध्ये कशाला शिरकाव करता? बौद्धांना बौद्धांचंच राहू द्या ना. आमचे तर सगळं तुम्ही चोरलेलं आहे, आमचे मंदिरं चोरलेले आहे, सगळे नाथ नावाचे मंदिर आहे, हे बौद्ध विहार आहे. तरी आम्ही काही नाही म्हटलं, पण आमचं आता महाबोधी विहार तर सोडा. आमची एवढीच मागणी आहे की आमचं महाबोधी महाविहार हे सोडा, अशी एकंदरीत ठासून जे मागणी आहे नागपूरमधून होताना आपल्याला दिसत आहे. नागपूर हे चळवळीचं केंद्र आहे आणि जेही आंदोलन नागपूरमध्ये सुरू होते ते अख्ख्या विश्वामध्ये जाते. आता नागपूरच्या लोकांनी सुद्धा एकच मागणी केली आहे की महाबोधी महाविहार जे आहे हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. आजी 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 ये आजी सोबत बोलूया. बघू शकता आपण, मी मुद्दा म्हणून तुम्हाला हे सगळं चित्र यासाठी दाखवतोय. कायदा हा रद्द झाला पाहिजे. आजी सोबत बोलतो नंतर तुमचा म्हणजे या शांती मार्च मध्ये म्हातारे सुद्धा, लहान मुलं सुद्धा, जवान, युवक, युवती सगळे सामील झाले आहे. आजी तू सुद्धा आली आहे? जय भीम. कशासाठी आली? मी याच्यासाठी आलो, महाबोधी विहाराची आता रॅली निघून राहिली ना, याच्यासाठी आलो. पण मी म्हणतो, हे विचारतो, मोदी येते कायच्यासाठी आला ना? काय म्हणलं मोद्यानं? मोदी येथे आला दीक्षाभूमीवर, काय संदेश देऊन गेलाय? मोदी फक्त नतमस्तक व्हायला आले होते. मग भगवान गौतम बुद्ध बाबासाहेबांना वंदना पण घेतली, बुद्धम शरणम गच्छामी. 20 वर्षापासून राजकारण करत आहे. तुमची काय मागणी आहे सरकारला? किती वेळ आला तो? मागणी काय आहे तुमची सरकारला? आमची मागणी हेच आहे, विहार महाबोधी विहार मुक्त करा आणि भिक्षूच्या हातामध्ये द्या. निश्चितच एकच मागणी आहे की महाबोधी महाविहार हे मुक्त करा आणि भिक्षू च्या हातामध्ये द्या. नक्कीच बिलकुल मागणी जी आहे ती रास्त मागणी आहे. कारण जे आम्ही बघतो आहे की सगळेच जे धार्मिक स्थळ आहे जे आपापल्या लोकांच्या ताब्यामध्ये आहे, पण महाबोधी महाविहार हे एकच असं आहे की त्यामध्ये कमिटी सरकारने लावलेली आहे आणि कमिटीमध्ये 4 हिंदू आहेत, 4 बौद्ध आहे आणि 1 जिल्हा अधिकारी. तो सुद्धा अध्यक्ष नेहमी जो आहे तो म्हणजे हिंदूचाच असणार, अशा पद्धतीची त्या कायद्यामध्ये म्हणजे 1949चा जो बीटी ऍक्ट जो लावण्यात आला आहे त्यानुसार ते कमिटी आखण्यात आली. पण ते आता बौद्धांना मान्य नाही आहे. 100% जे आहे जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, याच मागणीसाठी जे आहे नागपूरमध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे इथं भीमसैनिक, बौद्ध उपासक उपासिका झालेल्या आहे. काही वेळातच ते या ठिकाणावरून प्रस्थान करतील आणि शांतीच्या मार्गाने जे आहे संविधान चौकामध्ये जातील. 3-3च्या लाईन मध्ये सगळे जे आहे बघा मोठ्या प्रमाणात आता गर्दी झाली आहे. 3 वाजताचा वेळ होता पण आता जवळपास 3:30 वाजत आहे. पण इथे भीमसैनिकांची गर्दी वाढतच आहे आणि आवाहन केलं होतं की सगळं पांढरं वस्त्रामध्ये परिधान करून यायचं. तर आपण महिला बघू शकता, पांढरं शुभ्र वस्त्रामध्ये सगळ्या महिला आलेल्या आहे आणि या सगळं शांतीच्या मार्गानेच आहे ना. ताई तुम्ही कुठून आल्यात? आम्ही जरीपटका कुशीनगर उत्तर नागपूर मधून. उत्तर नागपूर, आम्ही उत्तर नागपूर. काय मागणी काय? ताई बोला. ताई काय म्हणणं काय? आजचा शांती मार्च आहे. शांती मार्च मध्ये आम्हाला गव्हर्नमेंटला एकच मागणी करायची आहे की बीटी ऍक्ट जो आहे 1949चा तो रद्द करायचा आहे. कारण देश हा आपल्या संविधानानुसार चालून राहिला आहे, तर तो जुना कानून जो आहे तो रद्द करा. आणि बुद्धाचे जे मंदिर आहे ते बुद्धाची आस्थेचे केंद्रस्थान आहे आणि एकच आहे बोध गया बुद्धांसाठी, तर ते त्यांनी खाली करून द्यायला पाहिजे. जे आता जे 4 ब्राह्मण तिथे आहेत आणि एक तहसीलदार तिथे त्यांचे वर्चस्व आहे आणि 4 बुद्धाचे. मागणी एकच आहे, रास्ता आहे की आमचं जे महाबोधी महाविहार आहे ते आमच्या ताब्यात आहे, हीच मागणी आहे. आणि या मागणीसाठी ही संपूर्ण जे मंडळी आहे म्हणजे बौद्ध उपासक उपासिका भीमसैनिक या मोर्चात सहभागी झालेले आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, मी दाखवतोय तुम्हाला लॉंग मार्च प्रणेते
कवाळे सर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि सगळ्यांची हे जबाबदारी आहे की ही मागणी रेटून धरणे आणि सरकारला हे करणे. कवाळे सर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे, बघू शकता आपण. म्हणजे सगळं नेत्यांनी एकत्रित येऊन जी ही लढाई आहे ही लढली पाहिजे. आणि आज प्राध्यापक कवाळे सर सुद्धा या ठिकाणी हाताला थोडंसं हिजा सुद्धा झाले आहे. सर जय भीम, जय भीम. सर जय भीम, जय भीम, जय भीम. काय सांगाल सर, मोर्चात सहभागी झाले? बुद्धगयेचा महाबोधी महाविहार हे बौद्धांचं आहे. गेल्या शेकडो वर्षापासून मनुवाद्यांनी त्याच्यावर कब्जा करून ठेवलेला आहे. अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार मनुवाद्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. 150 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. अनागारिक धम्मपालजीने पहिल्यांदा आंदोलन सुरू केलं, तेव्हापासून आंदोलन सुरू आहे. 1983 मध्ये आग्र्यापासून दिल्लीपर्यंत माझ्या दलित मुक्ती सेनेच्या वतीनं पैदल मार्च काढला होता. आग्र्यापासून दिल्लीपर्यंत त्याच्या 2च मागण्या होत्या. एक तर नामांतराची मागणी, दुसरी महाबोधी महाविहार मुक्त करण्याची मागणी होती. त्यानंतर सातत्याने आमचा संपर्क सुरू आहे. आता देखील माझ्या भीमसैनिकाच्या जत्त्यासहित मी बुद्धगयेला आंदोलनात सहभागासाठी जाणार आहे. तिथूनच मग मुख्यमंत्री बिहारचे नितीश कुमार यांना भेटून जो कायदा आहे बीटी ॲक्ट जो आहे 1949चा तो रद्द करावा आणि केवळ बौद्धांचा समावेश असलेला कायदा तयार करावा अशा प्रकारची मागणी. प्रबंधन, व्यवस्थापन, स्वामित्व, मालकी हे बौद्धाच्या ताब्यात असावी. आता प्रश्न असा जाणवतो की या मनुवादी लोक कसे आहेत, ते माझं ते माझं, तुझं तेही माझंच, ही त्यांची प्रवृत्ती आहे हजारो वर्षापासूनची. आता ते खपवून घेतलं जाणार नाही. आता हा या प्रश्नाचा जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत आता आंदोलन थांबणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की केवळ भारतातच नाही आहे, देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये बौद्धांचं आंदोलन सुरू आहे. विदेशात देखील अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा या सर्व विदेशामध्ये देखील अशा प्रकारचे आंदोलन सुरू आहे. काय महाराष्ट्रातल्या लोकांना काय आवाहन करणार या आंदोलनासंदर्भात? लोक मे महिन्यामध्ये आता आपले आंदोलन सुरूच आहेत, पण आमच्या दलित मुक्ती सेनेच्या वतीनं मे महिन्यामध्ये पटण्यापासून बुद्धगयापर्यंत आम्ही बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती मार्च काढणार आहोत. जवळजवळ 25,000 भीमसैनिक पटण्यापासून बुद्धगया चालत येणार आहेत मे महिन्यामध्ये. औरंगाबादच्या ज्या लॉंग मार्चची पुन्हा आठवण आपल्याला तिथे होईल, बघायला मिळणार. लॉंग मार्च थांबलाच कुठे आहे? काहीच नाही थांबलाय. तेव्हा तो लॉंग मार्च निघाला मुक्तीसाठी विद्यापीठाच्या. आता महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी देखील भीमसैनिकांचा एक प्रचंड अशा प्रकारचा लॉंग मार्च निघणार आहे. त्यासाठी सर्वांनी सामील व्हावं, तयारी करावी, आतापासून तयारी करावी. 1 महिन्याचा वेळ आहे. त्यामुळे माझा विश्वास असा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाबोधी महाविहाराची मालकी, प्रबंधन, स्वामित्व, व्यवस्थापन हे बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे. कारण हिंदू मंदिरामध्ये कोणी बौद्ध घेत नाहीत, आहे का? आता अयोध्येचं मंदिर सुरू झालं, तिथे काय काय बौद्ध आहे का? नॉन हिंदू कोणी आहे का? नाही. मग आमच्या ह्याच्यात तुम्हाला कशा लुलबुल पाहिजे? आलं का लक्षात? तेव्हा आता पण तुम्ही सांभाळून ठेवलं, ठीक झालं, पण मलाही खाल्ली ना तुम्ही. आलं का लक्षात? महाविहाराची जी काही उत्पन्न होतं तुम्हीच खाल्लं. तेव्हा हे जे विद्रुपीकरण सुरू आहे, विद्रुपीकरण आहे त्या विहारात, अशी माहिती आली की तिथे. आणि जगातील बौद्ध त्या ठिकाणी येतात. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्याप्रमाणे मुसलमान समाज जगाच्या कुठे पाठवू असला पण मक्केकडे पाय ठेवून कधी झोपत नाही, जगातील बौद्ध देखील भारताकडे पाय करून कधी झोपत नाही. कारण बुद्धाची भूमी आहे. आणि नीता अंबानीसारखी बाई जेव्हा विदेशात जाते मग बुद्ध की धरती से आयो म्हणते, हा बुद्धम शरणम गच्छामी म्हणते. आमच्या प्रधानमंत्री ते देखील इथे दीक्षावर येऊन गेले परवा, पण कमीत कमी हिचं घोषणा करायला पाहिजे होती. ठीक है, अब तक जो हुआ लेकिन इसके बाद हम महाबोधी महाविहार बौद्ध को सौंप देंगे, अशा प्रकारची भूमिका घेतली असती. तुम्हाला वाटते का सरकार पॉझिटिव्ह राहील या गोष्टीवर? बिहार सरकार असो, कोणीही असो, सरकारला पॉझिटिव्ह करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आपल्या आंदोलनाचा जोर कसा वाढतो, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्धांचं आंदोलन कसं सुरू होतं. आणि असं होईल की विदेशामध्ये जर हे लोक कोणी गेलेत, कोणत्याही देशाचा मंत्री गेला तर त्यांच्यावर देखील बहिष्कार टाकण्याची भूमिका विदेशातील बौद्धांनी घ्यावी. अशा प्रकारची भूमिका घेतल्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हा आंदोलनाचा सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे माझा विश्वास आहे की बौद्धांच्या या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जेमचे यश मिळेल.
आणि बौद्धाच्या ताब्यात येईल असा मला विश्वास वाटतो. नक्कीच कवाळे सरांनी औरंगाबादच्या नामांतर लढ्यासाठी लॉंग मार्च केला होता आणि आता दुसरा लॉंग मार्च जो आहे महाबोधी महाविहारासाठी कवाळे सर पुढच्या महिन्यात करणार आहे आणि नक्कीच कवाळे सरांच्या लॉंग मार्चला नक्की यश मिळतं ही या भारतातल्या सगळ्या लोकांनी हे बघितलेलं आहे. तर कवाडे सरांचं आपण बघू शकता हाताला इजा असून सुद्धा या ठिकाणी कवाडे सर या शांती मार्च मध्ये सामील झाले आहे. सर जय भीम जय भीम जय भीम. नक्कीच मित्रांनो, आता बघा मी तुम्हाला पूर्ण आणखी गर्दी दाखवतो. मोठ्या प्रमाणात ही जी गर्दी आहे ही दीक्षाभूमीवर गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी आता सगळे मोठे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि एकंदरीतच जे आहे आत्ताच कवाळे सरांनी की सांगितलं की आम्ही दुसरा हा लॉंग मार्च जे आहे आता हा महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आम्ही लढणार आहोत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता गर्दी होताना दिसत आहे आणि काही वेळातच जो आहे हा लॉंग मार्च आपला हा शांती मार्च आहे हा संविधान चौकाच्या मार्गाने वळणार आहे. नामांकन भरायला गेलो होतो तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत जय श्रीरामचे नारे लावता. काही म्हणण्यासारखे नाही. आमच्याकडे व्हिडिओ आहे. चला असू द्या. चला ठीक आहे. आजचा तो विषय नाही आहे. चला तो ठीक आहे. आजचा विषय आजचा शांती मार्चचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांती मार्चच्या विषयीच विचार केला पाहिजे. कवाडे सर या ठिकाणी आले. कवाडे सरचं स्वागतच आहे या ठिकाणी. नक्कीच आजचा विषय जो आहे महाबोधी महाविहाराचा आहे. त्याच्यामुळे हा सगळं जो आहे मार्च जो आहे हा संविधान चौकाकडे निघणार आहे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने हा मार्च काढण्याचा हा जो मार्च इथे निघालेला आहे बघू शकतो. मी पुन्हा तुम्हाला गर्दी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी गर्दी म्हणजे मोठ्या प्रमाणात उसळलेली आहे. दीक्षाभूमीवर आहो आपण या ठिकाणी आणि आता हा काही वेळातच आहे. मागणी एकच आहे की महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं 100%. ज्या ठिकाणी ते कमिटी आहे ते बरखास्त करावी आणि तिथे सगळे आमचे भिक्षू जे आहे ते या ठिकाणी वंदना घेतील. कुठल्या प्रकारचं तिथं हिंदूजीकरण होऊ नये यासाठी या ठिकाणी आलेले आहे. हे सगळे समता सैनिक दलाचे सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते आपण बघू शकता. हे सगळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आहे. समता सैनिक दलाचे सुद्धा मी हे दमन दाखवतो तुम्हाला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता उपासक या ठिकाणी आलेले आहे. जी जय भीम जय भीम जय भीम. क्या बात है. पूरी जोड़ी है तुम्हारी जोड़ी आ गई है. क्या बताओगे आज शांति मार्च में सहभागी हुए. महाबोधि महाविहार पंडितों के कब्जे से मुक्त होना चाहिए. बिल्कुल ये हमारी मांग है. ये नागपुर की मांग नहीं तो पूरे विश्व के बौद्धों की मांग है और बौद्धों की नहीं तो लॉर्ड बुद्धा को मानने वाले तमाम लोगों की ये मांग है. तो जल्द से जल्द ये चीज़ पूरी हो जाना चाहिए. काफ़ी सालों से ये आंदोलन शुरू है और कोई भी धर्म संस्थानों के अंदर में दूसरे समाज जाति के लोगों का या धर्म के लोगों का कब्जा नहीं होता है. ये एकमात्र दुनिया के अंदर में अपवाद हो गया है कि जहाँ पर पंडों ने कब्जा करके रखा है. तो जल्द से जल्द इस बात को पूरा कर दिया जाए और सरकार बिहार गवर्नमेंट और दिल्ली की सरकार इन दोनों ने इस बात को गंभीरता से लेके ये महाविहार महाबोधि विहार जो है ये पंडों के कब्जे से जल्दी जल्द मुक्त करके बौद्धों के हवाले कर देना चाहिए. बिल्कुल बौद्ध के हवाले कर देना चाहिए असं एकंदरीत मागणी आहे. एकच मागणी आहे. ते सगळ्यांची जी मागणी आहे एकच आहे की महाबोधी महाविहार आहे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावे. तुम्ही काय सांगाल. आज दीक्षा भूमि नागपुर से हम लोग शांति मार्च के माध्यम से केंद्र की गवर्नमेंट और बिहार की गवर्नमेंट को यही बताना चाहेंगे कि महाबोधि महाविहार को मुक्त किया जाए, उसे पूरे तरीके से बौद्धों की कस्टडी में दिया जाए और आने वाले समय में हमारा जो महाबोधि विहार है जहाँ से तथागत ने ज्ञान प्राप्ति किया उस ज्ञान प्राप्ति के स्थल को पवित्र स्थल है वो वहाँ किसी भी प्रकार का धार्मिक कर्मकांड ना हो. मनोवादी लोग अगर वहाँ से निकाले जाते हैं तो निश्चित तौर पर ये एक अच्छा मैसेज होगा और हमारी मांग है केंद्र और बिहार की सरकार से कि वो जल्द से जल्द हमारी मांग को पूरी करे. पूरे विश्व के बौद्धों की ये मांग है और ये मांग जल्दी ही पूरी करने के लिए हम शांति के माध्यम से शांति से बुद्ध के मार्ग से हम आंदोलन करने जा रहे हैं. बिलकुल बुद्धाच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असंच या ठिकाणी आंदोलन म्हणजे या शांती मार्च मोर्चामध्ये सहभागी झालेले सगळी बौद्ध उपासक सुद्धा म्हणतात. साहेब तुम्ही काय सांगाल. तुम्ही सुद्धा या मार्च मध्ये सामील झालेले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950ला भारत हे गणराज्य बनलं. त्यानंतर 1950च्या अगोदरचे जे काही कायदे होते ते धार्मिक स्थळाबद्ध असतील किंवा अन्य कायदे असतील ते सगळे रद्द करून भारताला एक संविधानाच्या माध्यमातून वेगळं स्वरूप मिळालं. संविधान आलं तर ते ऑटोमॅटिक कायदे रद्द व्हायला पाहिजे ना. कायदे रद्द व्हायला पाहिजे, परंतु अशा परिस्थितीमध्ये महाबोधी महाविहार हे अजूनही हिंदूंच्या पंडितांच्या ताब्यात आहे. हे एक चुकीची बाब आहे. म्हणून या प्रसंगी मी या शांती मार्चच्या माध्यमातून या सरकारला आवाहन करतो, त्यांना एक विनंती करतो की त्यांनी जर महाबोधी महाविहार जर त्यांना मुक्त करायचं नसेल तर मग शिर्डीचं मंदिर असेल किंवा जगन्नाथपुरी असेल किंवा पद्मनाथन मंदिर असेल किंवा गजानन महाराजचं मंदिर असेल, या ठिकाणी सुद्धा मग शेड्यूल कास्टच्या लोकांना त्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी सुद्धा आमच्या भंतेजींना त्यांनी पूजापाठ करण्याचे किंवा आमच्या बौद्ध पद्धतीने त्यांना परित्रण करण्याचे त्यांना मुभा द्यायला पाहिजे. अन्यथा त्यांनी या महाबोधी महाविहारला बौद्धांच्या ताब्यात देण्याचं काम करावं, हीच मी या शांती मार्चच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. जर समजा आमच्या महाविहारामध्ये जर समजा हिंदू असतील तर काही मंदिर कमिटीमध्ये सुद्धा बौद्धांना घ्यावा अशी मागणी सुद्धा होत आहे. मी तुम्हाला पुन्हा मोर्चाकडे आमच्या याच्या शांती मार्चकडे घेऊन जातो. ही सगळी मंडळी बघा हातामध्ये जे पंचशीलचे ध्वज घेऊन जे आहे हे सगळे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. SSDचे समता सैनिक दलाचे जे सगळी मंडळी आहे ती दाखवतो मी तुम्हाला, बघू शकता. समता सैनिक दलांचे मंडळ म्हणजे ही सगळी समता सैनिक दलाची मंडळी आहे आणि सुरक्षा ही स्वतः सांभाळतात. कोण दाखवतो. आणि आता इथून 2-2, 3-3च्या लाईनीमध्ये हा जो मार्च आहे, शांती मार्च आहे, हा निघणार आहे आणि सगळ्यांनी म्हणजे शांततेच्या मार्गाने जाण्याचा ह्या सगळ्यांचा एक निश्चयच आहे. संविधान चौकापर्यंत जाणार आहे. जवळपास या ठिकाणावर 4 किलोमीटर संविधान चौक आहे आणि 4 किलोमीटर जी सगळी मंडळी जी आहे पायी पायी इथून निघणार आहे. आणि मागणी एकच आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. ह्या मागणीसाठी जी आहे नागपूरमधून जी आहे आता हा आगाज झालेला आहे. या 12 फेब्रुवारीपासून जे महाबोधी महाविहाराच्या आंदोलनासाठी बौद्ध गयामध्ये एक आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन चिरडण्यात आलं, तिथून उठवण्यात आलं, पण मात्र देशभरात हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाला कोणी रोखू शकत नाही. आता हे संविधान चौकामध्ये आंदोलन जाणार आहे. आपण बघू शकता हजारोच्या संख्येत जे आहे दीक्षाभूमीवर जे आहे नागरिक या ठिकाणी आलेले आहे. सगळे भंतेजी जात आहे. भंतेजी वंदामी आणि मोठ्या प्रमाणात आता इथे या ठिकाणी गर्दी आहे. गेटवर आहे, आपण बघू शकतो. चारही बाजूने तुम्हाला दाखवतो. चारही बाजू बघा, म्हणजे दीक्षाभूमीच्या चारही बाजूवर जे आहे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. भंतेजी येत आहे. हे सगळे भंतेजी आहे, आपण बघू शकता. तर नक्कीच हा सगळा मार्च जो आहे आता निघणार आहे आणि पुन्हा मी तुम्हाला पुढील हे अपडेट मी देत राहीन. तर तोपर्यंत तुम्ही WVS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि महाबोधी महाविहाराचं प्रत्येक आंदोलन जे आहे मी माझ्या WVS न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. आज हे दीक्षाभूमीवरचं आंदोलन मी तुम्हाला दाखवत आहे. आता थोड्याच वेळात हे निघणार आहे. तर नक्कीच बघत राहा WVS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.